तर राम शेतकरी मित्रांनो कांदा या पिकाचं सध्या खत व्यवस्थापन वगैरे भरपूर सारे शेतकऱ्यांचं चालू आहे। मित्रांनो कांद्याचा कलर चांगला होण्यासाठी, कांद्याची साईज चांगल्या होण्यासाठी, कांद्याची जास्तीत जास्त टिकवण क्षमता होण्यासाठी आपण जी खतं टाकतो तर ती कांदा पिकाला लवकरात लवकर अपटेक होण्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो हे सगळं काम सल्फर हे अन्नद्रव्य आपल्याला करताना पाहायला मिळते। तर मित्रांनो यावर्षी ज्यावेळेस तुम्ही कांदा पिकाला खत व्यवस्थापन करताल तर प्रति एकरासाठी 10 ते 15 किलो सल्फर ज्याला आपण गंधक म्हणतो तर या अन्नद्रव्याचा वापर करणं विसरू नका। ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचा रिलीजर प्लस या नावाचा प्रोडक्ट येतोय 5 किलो प्रति एकरासाठी वापरा, किंवा शेतकरी मित्रांनो महादन कंपनीचा बेनसल्फ दाणेदार स्वरूपातलं सल्फर येत आहे 10 किलो प्रति एकरासाठी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आणि 10 किलो प्रति एकरासाठी दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापरायला विसरू नका। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सल्फर हे असं अन्नद्रव्य आहे जे बुरशीनाशकाचं सुद्धा आपल्याला तिथं काम करताना पाहायला मिळतं। अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा भरून आपल्या कांदा पिकामध्ये तिथं काढणार आहे। शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला उपज ॲपवर फॉलो करून घ्या। तोपर्यंत धन्यवाद।